श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदि शक्ति मुक्ताई महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल मुक्तपणे मुक्त, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढजन, अज्ञानाशी बोध सज्ञानाची शुद्धी, अज्ञानाशी बोध सज्ञानाची शुद्धी, तोडिली उपाधी सर्वत्रांची, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढजन, लढिवाळ तान्हे एका जनार्दने, कृपा असो देणे मजवरी, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढजन. विठ्ठल 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 विठ्ठल. मुक्तपणे मुक्त, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढजन. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. त्रय जननी देवाची आद्रत्रय जननी देवाची आद्रत्रय जननी देवाची. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढजन. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक, सकल साधक जनबोधक, संसार गतिरोधक, पंढरी पथसाधक श्रीमंत शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्री आदिशक्ती मुक्ताईची स्तुती या प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताईचं यथार्थ वर्णन करून आमच्या आदिशक्ती मुक्ताई कोणत्या प्रयोजनासाठी मृत्यूलोकात अवतीर्ण झाल्या
याची मीमांसा मांडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये पुण्यपावन सिद्धेश्वराच्या पावन वास्तव्यामध्ये आजान वृक्षाच्या दाट छायेमध्ये सुवर्ण पिंपळाच्या सान्निध्यामध्ये गेली अनेक वर्षापासून चालत आलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती आळंदी देवाची तथा वारकरी सेवा संघ फाउंडेशन यांनी दरवर्षी आरंभिलेला हा म्हणजे दर संतांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त असलेला हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांचं सहकार्य आणि वारकरी फाउंडेशन आदरणीय आपले राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार आणि त्यांचा सर्व वारकरी फाउंडेशनचा मित्रपरिवार, वेल्हा तालुक्यातील वारकरी परिवार, आणखीन काही पुणे परिसरातील वारकरी परिवार एकत्र येऊन संतांच्या पुण्यतिथीला समाधी सोहळ्याला दूरवर आपल्याला जाणं होत नाही आणि म्हणून त्यांचा उत्सव आपल्याला माऊलीच्या मंदिरात करता यावा आणि म्हणून गेली 4-5 वर्षापासून त्यांनी या पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ केला. बहुत दिवस होती मजा आसन आजी घडले साया शिरे. माझ्या भाग्याला कशी पुण्यतिथी लाभली आज ही कीर्तन सेवा आदरणीय बंडा तात्यांची राहायची, परंतु आदरणीय तात्यांना कुठंतरी बाहेर जाणं झालं आणि मग ह्या फाउंडेशनने माझ्या वात्याला ही सेवा सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज संस्थांचं सहकार्य आहे. हा जसा आजचा पुण्यतिथी सोहळ्याचा कार्यक्रम समाधी सोहळ्याचा सेवा तसं या सेवेला एक सप्ताह जोडून आहे. आपल्या सर्वांचे आवडते हरिभक्तीपरायण जंक्शनाचार्य पांडुरंग जाधव यांचा वार्षिक सप्ताह या वेळेला असतो आणि मग या वार्षिक सप्ताहानिमित्ताने पारायण, रोज कीर्तन, या सप्ताहात मला दरवर्षी कीर्तन राहते पांडुरंगाच्या सप्ताहात आणि मग यावर्षी ही सकाळची सेवा सांगितल्यामुळं मग संध्याकाळची सेवा न करता ही सकाळची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. पांडुरंगवा जाधव नांदेड साईड असं आणि हे त्यांचा सर्व भक्त परिवार एकत्रित येऊन हा उत्सव करतात. सर्व उत्सव मूर्तींना धन्यवाद. सर्व आज दशमी असल्यामुळं सर्व आळंदी पंढरीचे महिना वारकरी आहेत. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे काही आजी माजी विद्यार्थी आहेत आणि पांडुरंगवा जाधव यांच्या पारायणाकरता आलेला मराठवाड्यातील आणि पुण्यातील सर्व भक्ती परिवार आहे. सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. तासाभरात सेवा आपल्याला आवरावयाची आहे. तसं समाधी सोहळ्याचं कीर्तन आमचं दरवर्षी 3 तास 3.5 तास असतंय. आमच्या धर्मशाळेत 8 वाजता कीर्तन उभा राहतं, 12ला सुटतं, 9, 10, 11, 12 4 तास कीर्तन राहतं माऊलीच्या समाधी सोहळ्याचं. आता माऊलीचा समाधी सोहळा सांगायला सोपं आहे, मुक्ताईचा अजूक अवघड आहे. कारण मुक्ताईचा समाधी सोहळा सांगायचा म्हणजे ज्ञानोबरायचा सांगावा लागतो, सोपान देवाचा सांगावा लागतो, चांगदेवांचा सांगावा लागतो, मग मुक्ताईचा नंबर. आधी ते 3 प्रकरणं सांगावं लागतात. आता माऊलीच्या सोहळ्यात एकच प्रकरण सांगायचं असतं, मधले 2 प्रकरणं सांगायची गरज नाही, पण अगोदर हे 3 प्रकरणं सांगून मुक्ताईची समाधी सांगायची आणि हे सगळं तासाभरात आवरून तुम्हाला पुढं मुख्य प्रयोजनासाठी मोकळं करायचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला हे थोडक्यात आता जास्त काही आज अपेक्षा ठेवायची नाही. अभंग नाथरायांचा आहे. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढजन. आजच्या अभंगात शांतीब्रह्म नाथराय आदिशक्ती मुक्ताईचं यथार्थ वर्णन करून आमच्या आदिशक्ती मुक्ताबाई मृत्यूलोकात किम प्रयोजनार्थ अवतीर्ण झाल्या याची मीमांसा मांडतात. विठ्ठल आपण जर या मृत्यूलोकावर नजर टाकली तर मृत्यूलोकामध्ये जेवढे काही पदार्थ मृत्यूलोकात जन्माला आलेले आहेत ते कोणतं ना कोणतं प्रयोजन, कार्य, उद्दिष्ट ठेवूनच जन्माला आलेले आहेत. विठ्ठल भगवंताने सर्व सृष्टी उत्पन्न केली. यतो वा इमानी भूतानी जायन्ते. इमानी म्हणजे इमानदार नाही, ही वक्ते बाबा सांगायच्या. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती
यत् प्रयंती अभिसंविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेति आनंदात ही एव खलु इमानी भूतानी जायन्ते आनंदेन जातानी जीवंती आनंदम प्रयंती अभिसंविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेति. उपनिषदामध्ये सृष्टीक्रम सांगितलं. भगवंताने सृष्टी उत्पन्न केली. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. तोच या सृष्टीची जडणघडण करतो. भगवंताने सृष्टी उत्पन्न केली. परंतु सृष्टी उत्पन्न करत असताना भगवंताने जेवढे काही म्हणून मृत्यूलोकात पदार्थ पाठवले ते सर्व पदार्थ निष्प्रयोजनशील पाठवलेले नाहीत. कोणतं ना कोणतं प्रयोजन, कोणतं ना कोणतं कार्य, कोणतं ना कोणतं उद्दिष्ट घेऊनच भगवंताने मृत्यूलोकात वस्तू जन्माला घातलेल्या आहेत. बिगर कामाची एकही वस्तू देवाने जन्माला घातलेली नाही. विठ्ठल प्रत्येक वस्तूला काही ना काही महत्व आहे. प्रत्येक वस्तूला काही ना काही प्रयोजन देऊनच देवाने पाठवले. प्रत्येक वस्तू कोणतं ना कोणतं उद्दिष्ट घेऊनच जन्माला आलेली आहे. प्रत्येक वस्तू कोणत्या ना कोणत्या कार्यासाठी जन्माला आलेली. हो हो, अशी वस्तू नाही की जी निकामी जन्माला आलेली. हो हो, कसं काय? शास्त्रकार सांगतात अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती हा योजकस्तत्र दुर्लभा. धर्मशास्त्रकार सांगतात असं अक्षर नाही की जे मंत्र नाही. म्हणजे प्रत्येक अक्षर ही मंत्रच आहे. आम्ही शिव्या दिल्या तर वा, शिव्या सुद्धा मंत्रच आहेत. तयाचे 62 शब्द सुखे म्हणो येती वेद. फक्त तयाचे, आपले नाही. प्रत्येक अक्षर मंत्रच आहे. असं अक्षर नाही की जे मंत्र नाही. अमंत्रम अक्षरम नास्ती. अशी मुळी नाही वनस्पतीची की जी औषधी नाही. प्रत्येक वनस्पतीची मुळी ही औषधीच आहे. नास्ती मूलम अनौषधम अनौषधम मूलम नास्ती. असं मूळ नाही वनस्पतीचं की जे औषधी नाही. प्रत्येक अक्षर असं अक्षर नाही की जे मंत्र नाही. अशी मुळी नाही की जी औषधी नाही. असा माणूस नाही की जो निकामी जन्माला आलाय. अयोग्य पुरुष नास्ती. एकही अयोग्य पुरुष नाही. प्रत्येक मनुष्य कामाचाच आहे. लोक म्हणतात महाराज त्याला निकामी, तू निकामी. तो कसा वापरावा आणि तो कसा कामाला आणावा याचं ज्ञान तुझ्याकडं नाही. योजकस्तत्र दुर्लभः. याची योजना करणारा दुर्लभ आहे. कोणत्या अक्षरापुढे कोणतं अक्षर मांडलं म्हणजे मंत्र होतो. र पुढे जर ड मांडलं तर सगळी रडारडच सुरू होईल. मग र पुढे म मांडावा. रकारा पुढे एक मकार मांडिका उतरशी समतोका. फक्त ती योजना करणारा दुर्लभ आहे. योजकस्तत्र दुर्लभः. कोणतीही वनस्पती अशी नाही की जी औषधी नाही. फक्त ती कोण्या काढ्यात घ्यावी याचं ज्ञान असलं पाहिजे. त्या कोणत्या वनस्पतीची मुळी कोणत्या काढ्यात घेतली म्हणजे तिचं औषध ठरल याची योजना करणारा दुर्लभ आहे. कोणता व्यक्ती कोणत्या मतदारसंघात टाकलं निवडून येईल याची योजना करणारा दुर्लभ आहे. योजकस्तत्र दुर्लभः. सांगायचा इत्यर्थ असाच आहे. विठ्ठल प्रत्येक पदार्थ काही ना काही उद्दिष्ट, काही ना काही कार्य, काही ना काही प्रयोजन घेऊनच जन्माला आलेला आहे. आजच्या चिंतनात मृत्यूलोकात येणाऱ्या वर्गापैकी 3 जण मृत्यूलोकात काय प्रयोजन घेऊन आले आपल्याला विचार करायचा आहे. मृत्यूलोकात जीव काय प्रयोजन घेऊन आला, मृत्यूलोकात देव काय प्रयोजन घेऊन आला आहे आणि मृत्यूलोकात संत काय प्रयोजन घेऊन आलेले आहे. मृत्यूलोकात जीव कशासाठी आलेला आहे? काय नाही, मागं जेवढे रेकॉर्ड केलंय त्याचा रेकॉर्ड ब्रेक भोगायला आलेला आहे. बघा आगा कर्मे जई उरावे तै तिही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका केले कर्म झाले तेचे भोगा आले उपजले मेले ऐसे केते उपजले मेले. केले कर्म झाले तेचे भोगाले उपजले मेले ऐसे केते उपजले मेले. केले कर्म झाले तेचे भोगाले
केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे केते उपजले मेले ऐसे केते कर्म उपभोगण्यासाठी मृत्यूलोकात जीव आलेला आहे. येथे आली येवो याची निज कार्या केली कर्मे ती मागील भोगाया आता घडती ती आते समर्पाया नाही भय त्या निज स्थाना जावयावो. निळोप बारा जीव मृत्यूलोकात केलेली कर्म भोगण्यासाठी आलेला आहे. एक मृत्यूलोकात देव कशासाठी आलेला आहे? देवाची कारण मीमांसा देवाने स्वतः सांगितलेली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. तीन कारण सांगितली. परित्राणाय एक महाराज म्हणजे पादत्राणाय नाही हातात घ्या. परित्राणाय साधूनाम साधू संतांचं परित्राण त्रैरक्षणे असा धातू त्याला परि उपसर्ग लागला. परित्राण साधू संतांचं रक्षण करण्यासाठी. वा भक्ता राखे पायापाशी विनाशायच दुष्कृताम. दुष्कृत्य करणारी जी माणसं आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी दुष्ट निर्दाळलेले किती एक. आणि धर्म संस्थापनार्थाय आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे धर्मरक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्तजना साधूचं संरक्षण दुर्जनाचं निपात आणि धर्माची संस्थापना यासाठी देव मृत्यूलोकात आला. जीव मृत्यूलोकात कशाला आले हे पाहिलं. देव मृत्यूलोकात कशाला आले पाहिलं. हे आपल्याला तोंडी लावायसाठी पाहायचं होतं. मुख्य पक्वान्न संत मृत्यूलोकात कशासाठी आले तर तुम्हा आम्हा पतितांचा उद्धार करण्यासाठी संत मृत्यूलोकात आले. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. जगाच्या कल्याणा तुमचा अवतार जगाच्या कल्याणा तुमचा अवतार जगाच्या उद्धार तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन हे साजार मुडजन पावन हे साजार मुडजन जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मूळ जना पावन हे साचार मूळ जगाचा उतारा तुमचा अवतार जगाचा तुमचा जगाच्या उद्धारा तुमचा अवतार उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मुडजने जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मूळ जना जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. संपूर्ण जगाचं पतन झालेलं आहे. मूळ जीव हा मुक्त स्वरूप आहे
काय दुर्दैवाने तो बद्धतेला प्राप्त झाला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊनिया छंद माझे माझे. कशा कोणत्या कारणामुळं बद्ध झाला? बहु होता भला परिया बहु चकलार बहु शिकला रंग चाळे. चांगला होता म्हणजे मुक्त होता पण बद्ध झाला. मग अशा बद्ध झालेल्यांना पतितांना उद्धार करण्यासाठी संत मृत्यूलोकात अवतीर्ण झाले. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. जीवाचा असतो जन्म, देवाचा असतं प्राकट्य आणि संतांचा असतो अवतार. तुम्ही आम्ही जीव जन्माला येतो पाप पुण्य करोनी, जन्मा येतो प्राणी. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, किती वेळा जन्मा यावे. आता किती प्रमाण सांगू तुम्हाला. आपण येतो जन्माला, देव होतो प्रगट, प्रगट भयो भगवान आयोनी संभव. प्रकटला हा राघव आयोनी संभव, नव्हे काही श्रमी नामयाचा स्वामी. प्रकटला महारुद्र प्रगटला. जन्म असतो जीवाचा, प्राकट्य असतं देवाचं आणि अवतार असतो संतांचा. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन महादोषी, उद्धरावे जन जडजीव. वास्कर महाराज म्हणत असतात. असा समाजाचा उद्धार करण्यासाठी संत मृत्यूलोकात आले. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार येऊन काय केलं? पावन हे साचार मूढजन. जेवढी काही मूढ मंडळी होती, मोह वैचित्य असा धातू आहे, त्या वैचित्याला प्राप्त झालेली मंडळी, यांना मोहाने ग्रासलेलं होतं. काय श्लोक आहे सुरुवात पहिला? शंकर आपल्या पंचदशीचा. नमश्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. वा, याला म्हणायचं मूढ वैचित्याला प्राप्त झालेली मंडळी. यांना उद्धार करण्यासाठी, यांना पावन करण्यासाठी, पावन हे साचार मूढजन, यांना उद्धार करण्यासाठी तुम्ही मृत्यूलोकात अवतीर्ण झाले. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. तुमचा म्हणजे कोणाचा? तर त्यांचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ, 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 सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, वरिष्ठ आदिशक्ती, वरिष्ठ आदिशक्ती. जगाच्या कल्याण तुमचा अवतार, जगाच्या अवतार, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, तुमचा अवतार, तुमचा अवतार.
कशा आहेत जगाच्या उद्धारात तुमचा अवतार. तुमचा म्हणजे तुमचा नाही नाही तुमचा आपला तर जगाच्या पतनात तुमचा अवतार, पण त्यांचा जगाच्या उद्धारात तुमचा अवतार. तुमचा म्हणजे कोणाचा तर त्यांचं वर्णन करतात. आपण कशा आहात? मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ. कोण? आदिशक्ती. या मूळच्या आदी माया आहेत. वा, या मूळच्या आदिशक्तीचा अवतार आहे. आणि ह्या आदिशक्ती कशा आहेत? मुक्तपणे मुक्त. तुम्ही आम्ही बद्धपणे मुक्त आहोत आणि त्या मात्र मुक्तपणे मुक्त आहेत. म्हणजे आपण पूर्वी बद्धावस्थेत आहोत आणि तदनंतर श्रीगुरु भेटले, यथासांग साधन घडलं, तत्वमस्यादी महावाक्याचा समुपदेश झाला, तर मग आपण बद्धावस्थेतून मुक्त होतो. बद्ध मुक्तो महिपालो ग्राम मात्रेण तृप्यती. या शाखेची आपण पहिले बद्ध नंतर मुक्त. पण या मात्र तशा नव्हत्या. ह्या मुक्तपणे मुक्त म्हणून तर त्यांना मुक्ताबाई म्हणतात. त्या काय बद्धाबाई होत्या का? मुक्ताबाई होत्या. मुक्तपणे मुक्त. यांची जी मुक्तता आहे यांना कोणाकडं शिकून कोणाकडून शिकून सवरून भेटली नाही. तैशी दशेची वाट न पाहता आणि वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते उपजताची ज्ञानी, हे वर्म जानोनी. ह्या चित कळा आहेत. ब्राह्मणी हे कळा माय मुक्ताबाई, विचारोनी पाही स्वयं मुक्ता. ब्राह्मणी हे कळा माय मुक्ताबाई, देवा सांगा काही या आम्हावरी. या ब्राह्मणी आहेत. परब्रह्म साक्षात्कार ज्याला होतो त्याला ब्राह्मण म्हणतात. तुका म्हणे गेल्या टाकोनिया अंग, बरोबर आहे का? चढवर मी अंग टाकोनिया मग ब्राह्मण तो. मी काकाला काय विचारलं? ब्राह्मण तो विठ्ठल. तुका म्हणे गेल्या षडउर्मी अंग टाकोनिया मग ब्राह्मण तो. ज्याला षडउर्मी, ज्याचं अंग टाकून गेल्या. षडभाव विकार वेगळे, षडविकार वेगळे, षडउर्मी वेगळ्या. षडभाव विकार जे भाव पदार्थाला सांगितलेले आहेत, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते विनश्यती, हे षडभाव विकार आहेत. षडविकार काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर. पण षड उर्मी वेगळ्या. स्थूल देहाच्या दोन, सूक्ष्म देहाच्या दोन, कारण देहाच्या दोन. जन्म मरण स्थूल देहाची उर्मी, क्षुधा तृषा सूक्ष्म देहाची उर्मी, आणि शोक आणि मोह ह्या कारण देहाच्या दोन उर्मी आहेत. अशा व्यतिरिक्त 6 अशा तुका म्हणे गेल्या षड उर्मी अंग टाकोन या मग ब्राह्मण तो. तसं यांना षड उर्मी अंग टाकून होऊनच निघून गेल्या. आपल्याला षड उर्मी टाकावं लागतात आणि यांना षड उर्मी होऊन अंग टाकून निघून गेला. कशा? आज ज्ञानोबरायच्या उदाहरणे. जया पुरुषाचे कामन सांडूनी गेले, टाकोनी दिले नाही, सांडूनी गेले मोहमान. गुरुवरे विठ्ठल महाराज घोले फार गोड सांगायचे. तुम्हा आम्हाला मोहमाया टाकावी लागती आणि यांना मोहमायाने टाकून दिलं. वा. जया पुरुषाचे कामन टाक, बरोबर आहे का? सांडोनी गेले मोहमान, वर्षांती जैसे घन आकाशाते. उदाहरण काय गोड दिले? निकवड्या आणि निष्ठुरा उबगे जे जे विस्वयरा, तेवे नागवती विकारा वेटाळू जे, फळले केळी उन्मळे तैशी आत्मलाभे प्रबळे. जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे, आगी लागली आ रुखी, देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले अशेखी विकल्पी जे, मावळले कामक्रोध वृत्ती सन्निध हरीच्या, त्यांचे चरणी लीन व्हावे उद्धरावे कृपेने निळोबारा. सुंदर. आणि म्हणून यांनाच विकार सोडून गेले. वा. बरं, ठीक आहे. म्हणून ह्या मुक्तपणे मुक्त. आणखी कसे? आता श्रेष्ठपणे श्रेष्ठ. आपल्याला अगोदर निकृष्टपणा आणि मग पंचवार्षिकमध्ये पैसे वाटून 2 पायाचं 4 पायाचं लोकांना देऊन पुला खालून पाणी नेऊन मग आपण श्रेष्ठपणे श्रेष्ठ. आपलं निकृष्टपणे श्रेष्ठ. पण ह्या निकृष्टपणे श्रेष्ठ नाहीत, या मूळच्याच श्रेष्ठ आहेत. श्रेष्ठपणे श्रेष्ठ यांचं श्रेष्ठत्व आहे. आणि सर्वत्र वरिष्ठ. सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी या वरिष्ठ ठरल्या. वा. देवांमध्ये वरिष्ठ आहेत, जीवांमध्ये वरिष्ठ आहेत, संतांमध्ये वरिष्ठ आहेत. विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता जीवामध्ये कशा वरिष्ठ, देवांमध्ये कशा वरिष्ठ हे सांगण्यापेक्षा संतांमध्ये कशा वरिष्ठ हे सांगतो. प्रधान मल्ल निभरण न्यायाने जीव आणि देवातून सिद्धत्व झालं.
हिंद केसरी पाडला का बाकीचे पाडल्या जमा. संतांमध्ये ह्या कशा श्रेष्ठ ठरल्या. आळंदीला संत संमेलन भरलं आणि सर्व संत संमेलनाला आले. कोण कोण आले. परळी वैजनाथचे जगन्मित्र नागा, तेर ढोकीचे गोरोबा काका, आरण भेंडीचे सावतोबा, अशी सर्व संत मंडळी, चोखोबाराय, राका बंका वंका ही सगळी मंडळी आली. सर्वजण बसले आणि उशिरा नामदेव महाराज आले. मोठ्या माणसाने उशिराच यायचं असतं. आणि मग नामदेव महाराज उशिरा आले का सगळे संत उठून उभा राहिले. उठले, त्याच्यात निवृत्तीनाथ महाराज पहिले उठले. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरा आला. म्हणजे हे आळंदीला हे संमेलन घडले ना, पंढरपूरहून घरी आले. बर, मग नामदेव महाराजाला बसायला मोठं उंच आसन दिलं आणि केली प्रदक्षिणा. निवृत्तीनाथाने नामदेव महाराजाला प्रदक्षिणा केली, वंदिले चरण. नामदेव महाराजाचं दर्शन घेतलं. झाला अभिमान नामयासी. अरे जिथं निवृत्तीनाथ पाया पडतात तिथं हे बाकीचे लय किरकोळ म्हणले. हा, आणि मग कोणीतरी म्हणलं आपल्या वारकऱ्याचा नाही मी पाया पडे जन एकमेका. हां, जरा पाया पडा. नामदेव महाराजाला खुणवलं. नामा म्हणे काय वंदू यांचे चरण. हा, नामा म्हणे काय वंदू यांचे चरण, अंगे परब्रह्म मजपाशी. देव माझ्या डाव्या हातचा मळे, मी यांच्या पाया पडणार नाही. मग निवृत्तीनाथ महाराज बघा, लोक आपले वारकरी म्हणले द्या कानामागं टाका, हे पंढरपुरी माणसं येतं तसे सहसा वाकायचेच नाही. हां, बरोबर आहे का राम भाऊ. शहरातले असो नाही तर तालुक्यातले नाही तर जिल्ह्यातले, पण वळण आहेत ते एकडो. बरं, असू द्या. आणि मग ते वळण जात असतंय का कुठं. आणि मग सगळेजण दर्शन घेतात. हे पाया पडून घेणाऱ्या माणसाचा एक प्रकार सांगतो. आपल्या पाया कोण पडतंय इकडं त्यांचं ध्यान नसतंय, पाया कोण पडत नाही इकडं ध्यान असतंय. सर्वजण पाया पडत होते, पण आमच्या आदिशक्ती मुक्ताबाई बाजूला उभ्या होते. नामदेव महाराज कोणी पाया पडले का त्यांना माहिती, जयहरी पाया पडत नव्हते. जयहरी नाही तर आशीर्वाद द्यायचे आणि मुक्ता इकडं पाहायचे. तर मुक्ताई मोठे डोळे करायचे, ती परत घाबरायची इकडं बघायची. चोरून पाहायचे, परत घाबरायची इकडं बघायची. मुक्ताई मोठे डोळे करायच्या, राम राम. मुक्ताई मोठे डोळे केले की परत घाबरायचे. आता काय करावं. निवृत्तीनाथ महाराजाला वाटलं याच्यावर पडदा पडलेला चांगला, याच्यावर झाकण टाकलेलं चांगलं. पण निवृत्तीनाथ महाराज अगं मुक्ता, अगं पंढरपूरचे मोठे फडकरी येतं, रात्रंदिवस देवाच्या शेजारी राहतात, चल यांचं दर्शन घे. मुक्ताईने सांगितलं अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. देवाच्या शेजारी राहतो ना, अहंकार गेला नाही, मी यांच्या दर्शनाला जाणार नाही. म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, आध्या अभिमाना दूर करा. अगं मुक्ता असं म्हणू नये. निवृत्ती देव म्हणे ऐसे बोलो नये. धन्य भाग्य पाहे संत आले. नामदेव महाराज सामान्य समजले का तू. अगं हे मोठे कीर्तनकार आहेत, 35,000 यांची सुपारी आहे, 3 लाख एका कथेचे घेतात. अगं 500 रुपयासाठी वाड्यातून गाडी मागा आणते. मग चाल पाया पड. मुक्ताईने सांगितलं बोलोनिया येणे वाढीला डांगोरा, बोलोनिया येणे वाढीला डांगोरा, बोलोनिया येणे वाढीला डांगोरा, बोलोनिया येणे वाढीला डांगोरा. अंतरीचा कोरा गुरुवीन, अंतरीचा कोरा गुरुवीन. हो, हे नुसते बडबड, हे नुसते कीर्तन करतात, यांना काय अनुभव दिसत नाही. बोलोनिया येणे वाढीला डांगोरा. स्वतःचा डांगोरा येणे स्वतःच वाढवलाय, स्वतःच भाव वाढवलाय. तसं हे भाव द्यायच्या लायकीचं नाही म्हणले. अहो हे हरिपाठ पाठ नाही असं मुक्ताई म्हणल्या, मी नाही म्हणलो. मी जरा लांबून रान धरले. हे वर्णन नामदेव महाराजाचं नाहीये, हे वर्णन आपलं आहे. बोलोनिया येणे वाढीला डांगोरा, अंतरीचा कोरा गुरवीन. अगं असं म्हणू नको. नामदेवा संगे देवाचा हो ओढा, प्रेमे केला वेडा पांडुरंग. अगं नैवेद्य हातीचा मूर्ती जीव, हे सामान्य समजेले का तुम्ही. यांच्या हातचा नैवेद्य देव खाता, सामान्य समजू नको तू यांना. रात्रंदिवस देवाच्या जवळ आहे, रात्रंदिवस देवाचा शेजार आहे. शेजार चांगला असला म्हणजे माणसं सुधारत येत असं कोणी सांगितलं. आळंदीत कीर्तनकाराच्या शेजारीच काहींचे घर आहेत. कीर्तनकार पिवळे लिंब खातेत आणि ते पांढरे लिंब खातेत. आता काय सांगावं. चांगला शेजारा असला म्हणजे माणसं सुधारतात कोणी सांगितलं.
उसाचे शेजारी एरंडाचे झाड, उसाचे शेजारी एरंडाचे झाड, उसाचे शेजारी एरंडाचे झाड, उसाचे शेजारी एरंडाचे झाड, काय त्याचा पाड गोडी आली, काय त्याचा पाड गोडे, काय त्याचा पाड गोडे आहे. उसाचे शेजारी एरंडाचे झाड, काय त्याचा पाड गोडी आली. म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण, आपण दर्शन न लगे त्याचे. तुम्हाला पाया पडायचं तर मग लोटांगण घाला ना, मला कशाला सांगता त्याच्या पाया पडायला. अजिबात पाया पडणार नाही. का ग? अहो जोपर्यंत गाडग भाजत नाही आव्यात तोपर्यंत ते पाण्याची संगती जाऊ शकत नाही. तसं हे कच्चं गाडग आहे. कुलालाचे कुंभ भाजल्या विन माती, काय साहे संगती पाण्याची, संताचा सन्मान कळेना जयाशी राहोनी देवापाशी काय केले. आहे काय सारखं आहे. कोणी वारकऱ्याचा आदर केला पाहिजे, यांचा सन्मान ठेवला पाहिजे. संताचा सन्मान कळेना जयाशी राहोनी देवापाशी काय केले. मुक्ताबाई म्हणतात हे शूटिंग नको करू, हे कोरं खटे लक्ष देऊन ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग अजिबात मी दर्शन घेणार नाही. मग हे कच्चं आहे काय? हो. कशावरून? नामदेव महाराज म्हणाले मी कच्चा कशावरून? हे बघा, तुम्ही कच्चे आहेत किंवा आम्ही पक्के येतो, किंवा आम्ही कच्चे आहेत आणि तुम्ही पक्के आहेत हे आपल्याला कळणार नाही. म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे, काकाचे उत्तर खरे मानू. गोरोबा काकांना काका हे नाव गाथ्यातच आलेलं आहे बरं का. काकाचे उत्तर खरे मानू. मग गोरोबा काकाला बोलवलं. काका सामान्य नव्हते. परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी. हो, परब्रह्म म्हातारा. त्याने हाती गोरा काय हाती थापटणे अनुभवाचे. सुरुवात काय? सुरुवात गोरा जुनाट असं काहीतरी बघा. तुम्ही सांगणार नाही, मी खात्रीने सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हाती थापटणे अनुभवाचे असं आहे बघा. गोरा अनुभव आहे जुने असं काहीतरी. हाती थापाटणे अनुभवाचे. परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी. परब्रह्म बोधे निवालेला हा म्हातारा. मग सर्वाला ओळीला बसवलं. नामदेव महाराज म्हणले अजिबात नाही, ही मुलगी बोलती ना, हिच्या भावांची यांची पहिली परीक्षा घ्या मग आमची. नामदेव महाराज म्हणले गोरोबा काका म्हणले कोणाची? सगळ्यांचीच घ्यायची. पहिले आले निवृत्तीनाथाची पाळी. प्रथम थापाटणे निवृत्तीचे माथा. डेरा झाला निका परब्रह्म खन खन डेरा वाजला. वा पक्का पक्का. मग ज्ञानोबरायावर थापाटणं टाकलं पक्का. गोरोबा कापलं सोपानदेवर टाकलं पक्का. मुक्ताई आल्या. मुक्ताई आल्यावर तिकडून नामदेव महाराज म्हणले काका सोलापूर आणि उस्मानाबाद बांधाला बांधे आपल्या दोन्ही जिल्ह्याचा. ही बाहेरून आली पुण्याची कार्टी आपल्याला शिकवती. हा ना चांगली धरून म्हणले. काका म्हणले तुम्ही नका सांगू, मला कळत आहे. कोणाला नंबर द्यायचा को आपलं ते मला हे चांगलं कळत आहे म्हणले. असा वशिला लावून जुळत असतं का कुठं म्हणले. मग काकाने ते थापाटणं घेतलं ना आमच्या आदिशक्ती मुक्ताईच्या माथावर हाणलं. त्याचे थापाटणे मुक्ताईचे हानी. त्याचे थापटणे मुक्ताईचे हानी. त्याचे थापाटणे मुक्ताईचे हानी. त्याचे थापटणे मुक्ताईचे हानी. अमृत संजीवनी उतो आली. अमृत संजीवनी उतो आली. अमृत संजीवनी उतो आली. त्याचे थापाटणे मुक्ताईची हानी. अमृत संजीवनी उतो आली. वा वा. अमरत्वाचा बोध. संजीवन समाधी. वेळ नाही हो सांगायला. असा गोड प्रश्न विचारलाय उद्धवाने पांडुरंगाला आणि त्याचं समालोचन दिलं. मला वाटतं काल विषय झाला आपला कीर्तनात. हो, उद्धवे चरणावरी ठेवनिया माथा काही एक विनंती जगन्नाथा. आंधळे पण पाठांतर आहे बघा. आणि मग हा विषय काल झाला आपला. हे संजीवन समाधी आहेत या चौघांच्या. आणि मग त्याची थापाटणे मुक्ताईशी हानी. अमृत संजीवनी होतो आले. सगळ्या संतांची परीक्षा घेतली. नामदेव महाराजाकडे आले. नामदेव महाराज म्हणले काका सोलापूर आणि उस्मानाबाद बांधाला बांधे. बांधाला बांध. हळू हाना हळू हाना. काका म्हणले हा लय बांध लोटलाय तुम्ही आमचा म्हणले. हो बाजूला म्हणले. आता जे काकाने नामदेव महाराजात दोन्ही हात धरले. महाराज कुंभारच गडी. महाराज कुंभारांना नाही सोमार. जे थापाटणं टाकलं त्याची थापाटणे नामदेवावर. थापटणे नामदेवावर. थापाटणे नामदेवावर. थापटणे नामदेवावर. डोई चोळे मोहरे रडो लागे. डोई चोळे मोरे रडो लागे. डोई चोळे मोरे रडो लागे.
हेच थापाटणे नामदेवावर डोळे चोळे मोहरे रडू लागे. नामदेव महाराज डोकं चोळू लागले, रडू लागले आणि गाडग खनखन नाही बद 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 वाजलं. काकाने सांगितलं गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, गोरा म्हणे कोरा राहिला, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. तिळभरी नाही भाजीला, तिळभरी नाही भाजीला, शून्यभरी नाही भाजीला. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. कोणाला सांगितलं नाही. हे भाजलंय का कच्च आहे. पहिली यादी मुख्य माणसाकडे न्यायची असते, मग नावं खालीवर करायची असतात आपलं. आणि मग पहिली यादी मुक्ताईकडे दिली. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. मुक्ताईला का सांगितलं? श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ होत्या. सगळ्या संतांच्या परीक्षक होत्या मुक्ताबाई महाराज. त्या सांगतील त्यालाच मार्क, दुसऱ्याला मार्क फिरक काय नाही. असू द्या, ओळखी पाळखीवर नव्हतं ते कार्यक्रम, तर सांगायचा भाग असाच आहे. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. मग काय करायचं? मुक्ताबाईने सांगितलं म्हणे मुक्ताबाई चैतन्याचा केर ब्रह्माग्नीवर चेतवावा. चैतन्याचा केर करा, त्याला ब्रह्माग्नी लावा. आणि म्हणे मुक्ताबाई चांग देवा वाणी भाजावा सज्जनी नामदेव. जसा चांगदेव भाजेला ना तसे हे नामदेव महाराज. म्हणजे अगोदर चांगदेव प्रकरण घडलं होतं आणि मग नामदेव महाराजात प्रकरण घडलेलं आहे. क्रम लागला पाहिजे चरित्राचा. म्हणे मुक्ताबाई चांग देवा वाणी भाजावा सज्जनी नामदेव. नामदेव महाराज भाजायचे. धरा 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 धरा. नामदेव महाराज म्हणले हा रक्त निघालो. हा अतिथी आदर केला मुक्ताबाई. मी तुमच्या घरी आलो ना असा अतिथी आदर. म्हणून हे संत संमेलन आळंदीतच घडलंय. हो, अतिथी वक्ते महाराज सांगायचे अतिथी आदर केला मुक्ताबाई. लाकडाने डोई फोडिली माझी. नामा म्हणे सन्मान पावलो भरून करिता गमन बरे दिसे. आणि नामदेव महाराज वैद्यबाबांच्या भाषेत चिंग 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 चिघाट पळून गेले. सर्व संतात वरिष्ठ मुक्ताबाई ठरल्या. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. पावन हे साचार मूढजन. काय केलं त्यांनी? अज्ञानाशी बोध. अज्ञानी होते त्यांना बोध दिला. जे सज्ञानी होते चांगोबा त्यांची शुद्धी केली. अज्ञानाशी बोध. हरपाळ अज्ञानी होता, त्याला बोध दिला. सज्ञानी चांगोबा होते, त्यांची शुद्धी केली. तोडिली उपाधी सर्वत्रांची. माया उपाधी सर्वांची तोडिली. नाथ महाराज म्हणतात आईसाहेब एवढा तुमचा प्रताप हे मी तुमचं लढीवाळ बाळ लाडकं बाळ मला कसं उन ठेवता? तुमची कृपा माझ्यावर ठेवा. लढीवाळ ताने एका जनार्दने कृपा असो देणे मजवरी. मी लढीवाळ ताना असलेला हा एका, तुम्ही मला माझ्यावर कृपा करा. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. पावन हे साचार मूढजन. बाळकृष्ण महाराज दिंडी म्हणा. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. मुक्तपणे मुक्त, सर्वत्र वरिष्ठ
आदिशक्ती जगाचा उद्धारा तुमचा अवतार जगाचा उद्धारा तुमचा अवतार मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ 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 आदिशक्ती आदिशक्ती जगाचा उद्धारा तुमचा अवतार सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाचा उद्धारा तुमचा अवतार जगाचा उद्धारा तुमचा अवतार गोसेवक माऊली जगाचा उद्धारा तुमचा अवतार जगाचा उद्धारा तुमचा अवतार जगाचा उद्धारा तुमचा अवतार टाळी वाजवा भजन करा जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई
जय 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 विठोबा रखुमाई विठोबा जय 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 विठोबा रखुमाई विठोबा जय 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 विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा आनंद विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम होबार होबार फुलं वाटा फुलं मूळ पुरुष शालिवाहन शके 1000चा कालावधी मूळ पुरुष हरिहरपंत जावळे आपेगाव देवगिरीच्या यादवांचे हे पदरी फुलं असली तर फुलं वाटावर का. आणि मग हरिहरपंत जावळे यांना 3 मुलं झाली. रामचंद्रपंत, केशवपंत, मोहनाबाई. रामचंद्रपंताला गोपाळपंत, गोपाळपंताला त्र्यंबकपंत, त्र्यंबकपंताला 2 मुलं झाली. गोविंदपंत आणि हरिहरपंत. गोविंदपंताचे चिरंजीव विठ्ठलपंत. या विठ्ठलपंतांचा जन्म झाला आषाढ शुद्ध एकादशी शालिवाहन शके 1149. मुक्ताईंच्या वडिलांचा जन्म विठ्ठलपंत. शिक्षण झालं, तीर्थयात्रेला गेले उत्तरेत. इकडे ना उत्तर बरं कुठं का असा ना उत्तरेतली यात्रा करून आळंदीत आले. पांडुरंगाने साक्षात्कार दिला आणि रुक्मिणीशी विवाह झाला. विवाह करून पंढरपूरला दर्शनाला गेले आणि तशीच दक्षिणेची यात्रा करून आळंदीला आले. आळंदीहून परत आपले सर्व कुटुंबाला घेऊन आपेगावला गेले. तिथं आई वडील वृद्ध. वैकुंठाला गोविंदपंतांनी निराय वैकुंठाला निघून गेले आणि विठ्ठलपंतांनी रुक्मिणी म्हणजे मुक्ताईची आई वडील यांच्या माथ्यावर संसाराचा भार पडला. पण संसाराची चिंता नाही, विठ्ठलाशी अखंड वृत्तीशी समाधान. थोडी संसारात पडझड झाली. मग इथले सासू सासरे म्हणजे मुक्ताईच्या आईचे आई वडील शिदोपंतांनी गिरजाई आळंदीतले 24 गामाची इथं त्यांना वतनदारी होती. आणि मग ते स्वतः विठ्ठलपंताला घेऊन इथं आले. ऐसा बहुत काळ क्रमिल्यावरी पुत्र अपत्य वदरी होता न दिसे. विठ्ठल म्हणे अहो एकांते शिकांते मज आयशे वाटते संन्यास घ्यावा. देशी आज्ञा तरी जाईन वाराणसी आयशे रुक्माईची म्हणितले. विठ्ठलपंत गेले, संन्यास घेतला. इकडं रुक्मिणीने या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारल्या. श्रीपाद स्वामी इथं आले. सर्व इतिहास कळाला आणि परत सर्व कुटुंब कबीला घेऊन गेले आणि विठ्ठलपंताला पुन्हा मागं पाठवलं. आळंदीत आले. 12 वर्षे क्रमिली निघुती तव झाले शे संतती 14 जण. शालिवाहन शके 95 संवत्सरी हेच शक बरोबर आहे. निवृत्ती उदरी प्रगटले 97च्या साली ज्ञानदेव झाले. सोपान देखिले 99 1201 मुक्ताई देखिले. 1201 मुक्ताई देखिले. 1201 मुक्ताई देखिले. 1201 मुक्ताई देखिले. जनी म्हणे केले मात त्यांनी. जनी म्हणे केले मात त्यांनी. जनी म्हणे केले मात त्यांनी. शालिवाहन शके 1201 महिना अश्विन तिथी प्रतिपदा त्याला घटस्थापना म्हणतात. आणि त्या दिवशी शुक्रवार पाहून
आदिशक्ती मुक्ताई जन्माला आल्या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल, श्री श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम. आदिशक्ती मुक्ताई माता की जय. फुलं नका टाकू एका गाडीने टाकले नाही अजून. हां तर सांगायचा भाग असाच आहे. देखो की फुलं समाधीला टाकायचे जन्माला नाही. आज जन्म काढणे आज समाधी काढे बर. आणि मग जन्माला आल्या घटस्थापनेला प्रतिपदेला वाढू लागले. मग आई वडील उपवर झाली उपवरे व्रतबंधा योग्य. आळंदीत ब्रह्मसभा झाली ना आळंदीच्या ब्रह्मसभेने देहांत प्रायचित्त सांगितलं. मग ही सगळी मंडळी आपेगावला गेली आणि आपेगाववरून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. ताता आणि मात गेले शेयथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. याच्यात फार वाद आहे. यांना सांगितलेलं बरं तो का म्हणे वादेन वाया गेली ब्रह्मवृंदे. आणि म्हणून लांब व्हायचं नाही आपल्याला आवर्त घ्यायचं. आणि ही सगळी या चारही भावंड या समाजाच्या रखरखत्या उन्हात आई बापा वाचून वाढू लागली. गोंडस अशी ही भावंड काय ज्ञानोबराय होते त्यांच्या पायावर बघा सामुद्रिक चिन्ह येतं. शंख चक्र गदा पद्म माऊलीच्या पायावर चिन्ह आहेत. गुलाबराव महाराजांनी फोटो काढलेला आहे त्याच्यात चिन्ह आहेत. असे ज्ञानो ही चारी भावंड वाढू लागली. शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला गेली. रेड्यामुखे वेद बोलविला स्वर्गीचे पितर जेवविले. तिथून ही सगळी मंडळी नेवाशाला आली. ज्ञानेश्वरी सार्थ केली. तिथून ही मंडळी ज्ञानेश्वरी लिहून ब्राह्मणीला आली. तिथं अमृतानुभव लिहिला. अमृतानुभव आज मला संध्याकाळी तिथंच कीर्तन आहे. मुक्ताईचं मंदिर आहे तिथं. आणि मुक्ताईच्या मंदिरापुढं रेडेश्वर आहेत बघा. मुक्ताईचं नाव त्या गावाला आहे ब्राह्मणी. मला इथून जाऊन तिथंच कीर्तन आहे संध्याकाळी 7-9 मुक्ताई. मला सकाळचंच राहायचं. यांनी सकाळचं सांगितल्यावर मी तिथं संध्याकाळचं घेतलं आहे. आणि मग मुक्ताई तिथून ही सगळी मंडळी आळ्याला आली. पशु आळ्या शे स्थापियाला आळ्या फाट्याला रेडेश्वराला समाधी दिली. त्याचा दशक्रिया चास नारोडीला केला. यांना माहिती ती चास नारोडी कुठे आहे. चास हो 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 देऊ बसा जरा. आज यायचं आहे आपेगाव थोड्या वेळाने देऊ. आपेगावचं म्हातारा येते. विठ्ठल विठ्ठल बरोबर आहे. ते आजोबा आपेगावचे आहेत आणि ते म्हणतात आपेगावची आहे. मी सांगतो पुढं सांगतो समाधीत प्रमाणे. त्यांना आत घेता आला आत घ्या. त्यांना आत घ्या त्यांना वाटलंच तर. त्याची समाधी पाठ आहे त्या म्हाताऱ्याची. वारकऱ्याला प्रमाण म्हणल्याशिवाय जुळत नाही. 3 मिनिटाला प्रमाण आलंच पाहिजे. इथं 3 कीर्तनात एखादं येतं. विठ्ठल 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 भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुषादी. भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुषादी. मूळ पुरुष आदी. भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुषादी. दयाची समाधी आपे गावी. दयाची समाधी आपे गावी. दयाची समाधी आपे गावी. हे प्रमाण म्हणल्याशिवाय पुढं जायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून अशी ही सगळी भावंड मग शुद्धीपत्र आणायला तिथून ही सगळी मंडळी आळंदीला आली. आळंदीला आल्यानंतर तीर्थयात्रेला गेली. तीर्थे करून ही सगळी मंडळी पंढरपूरला आली. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तुची होशी परी समाधी हे तुझं पाशी घेणं देवा. देवाने सांगितलं इथं तुम्ही समाधी घ्यायची नाही. कोणाची समाधी कुठं सगळं सांगून टाकलं. नामा पंढरी हे नाचत ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत सोपान संवत्सरी मिरवत निवृत्ती त्र्यंबक शिखरी. मुक्ताईची नाही सांगितली कारण त्यांची समाधी नाही. हां घोटाळा आहे. हे लय महत्त्व आहे. मुक्ताई सांगायला महाराज 2 दिवस पाहिजे. फार गोडे. आणि मग ही सगळी मंडळी आळंदीला ज्ञानोबरायला समाधी दिली. ही सगळी मंडळी आळंदीला समाधी देऊन शुद्ध मार्गेश्वर दशमी भोजने. शुद्ध दशमीपर्यंत म्हणजे विष्णुपदाच्या वारीपर्यंत ही मंडळी सगळी इथंच होती. आणि मग एकादशीच्या दिवशी यांनी प्रस्थान केलं. आणि कोंढाणा किल्ल्याच्या वर हवेली तालुक्यात कोंढणपूर आहे. त्या कोंढणपूरला जाऊन राहिली. त्रिवर्गी म्हणितले जाता जाता हरी आम्हा कोंढणपुरी आज्ञा द्यावी. आता तुम्ही काय सासवडची प्रदक्षिणा करू नका गाड्या. तुम्हाला हे उभे हयातीत माहीत नाही होणार. हां हे तिथं कौंडण्यपूर निक्षेप योगिनी माता प्रत्यक्ष आहे का नाही. इंद्रकीळ पर्वत रूप याशी साक्ष नारायण स्वरूप कौंडण्यपूर निक्षेप योगिनी माता प्रत्यक्ष. हे प्रदक्षिणा केल्याशिवाय माहीत नाही. इकडं कुठं लोक वारकरी सप्ते करतात पण प्रदक्षिणा करीत नाही. हाय ज्ञानोबर आहे साक्षी. विठ्ठल विठ्ठल प्रदक्षिणा केली पाहिजे सासवडची. त्याच्यातच हे सापडतं दुसरं सापडत नाही. आणि मग हे इंद्रनीळ पर्वत नेमेला सोपान देवा तववरी करू सेवा जगदंबेची.
जगदंबेची कौंडण्यपूरच्या जगदंबेची सेवा केली आणि तिथून सर्व विमानं उडाली. मग उड्डाण केले गरुडे, गगनाक्रमिले चंडे, वरी आरोडले प्रचंड देवभक्त, सकळी ज्ञानदेवावरी अभय, सोपान झाला निर्भय, तैसाचे निवृत्तीशी उदय, समाधी देईल हरी, पक्षाचे निफडत कारे, ग्राम टाकिले संवत्सरे, गिरी करे पाठारे शिखरी गरुड उतरला. करे पाठार म्हणजे पाठाराला म्हणजे पठारवाडीचा, हा पठारवाडीला चतुर्मुखी. आता ते यांना विचारून घ्या, हे त्याच भागातले येतं. चतुर्मुख म्हणून फार हा डोंगर चढून जावा लागतो का चतुर्मुखचा. आणि त्या तिथं ब्रह्मयाने तप केले, ब्रह्मयाने तप केले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले. तिथे ब्रह्मयाने तप केले, ब्रह्मपुरी म्हणविले, तेथे नांदे जीवलग ओझा, सोपान देवा आत्मा माझा. तिथं सगळी मंडळी गेली, तिथून सासवडला आली आणि सासवडला सोपान समाधी वैसला, सकळ देवी पुष्पवर्षाव केला, जय जयकारे भुगळ कोंदला, वैष्णव गर्जती नाम घोषे. ही सासवडून मंडळी निघाली. तेथून मार्गी चालता ती देवा आणि हरी आले सिद्धेश्वरी, आपलं आले भुलेश्वरी. देवभक्त भुलेश्वर म्हणजे दौंड आणि सासवडच्या सीमेवर आहे बघा. भुलेश्वराला गी पूजा केली सांग, भक्त पांडुरंगे 3 रात्री. तिथं 3 मुक्काम केले. तेथोनी वैष्णव चाली आले हरी आले सिद्धेश्वरी. देवभक्त सिद्धेश्वर म्हणजे सिद्धेश्वरवाडीचा सिद्धेश्वर, हे पराशर ऋषीचे स्थळ पुरातन पारनेरला आहे बघा. राहिले ना आले नारायण गोदातीरा. तिथून ही सगळी मंडळी गोदावरीच्या काठावर कपिलेश्वराला गेली. कपिलेश्वराला 10 दिवस मुक्काम करून ही सगळी मंडळी कचेश्वराला गेली. धन्य गोदातीर दिसे मनोहर, दोही थडी भार पताकांचे, तिथे नामा म्हणे देवा, तीर्थक्षेत्र चांगले, चित्त मन रंगले चांगोबाचे, वद्य त्रयोदशी दिदली समाधी, महोत्सव गोविंदी समर्पिला. माघ वद्य त्रयोदशी चांगोबाचा समाधी सोहळा. आणि मग तिथून सर्व मंडळी निघाली. शुद्ध पंचमीने निघाली. फाल्गुन शुद्ध पंचमी, फाल्गुन शुद्ध पंचमीला तिथून निघाली. ते आता मुक्ताईचं प्रकरण. तेथून वैष्णव आले नेवाशाशी 10 मिनिटात सगळं बसलं पाहिजे. आले सहसमुदायशी देवराव, म्हाळसे लागी पूजा केली असे निघुती. खंडेरायाची सासुरवाडी म्हाळसापुरी आणि राहिले 10 रात्री ऋषिकेशी. 10 मुक्काम. आता इथून पुढे सगळे अभंग मुक्ताईच्या समाधीचे सुरू झाले बरं का. राहिले 10 रात्री ऋषिकेशी, 10 मुक्काम नेवाशाला टाकले. हे आले ते शुद्ध फाल्गुन व शुद्ध पंचमीला निघाले पुणतांब्याहून. आणि ही सगळी मंडळी फाल्गुनाचा शुद्ध पक्ष पौर्णिमेच्या दरम्यान नेवाशाला आली. आणि तिथून येथोने चालावे पुढती शारंगधरा, जावे टोकेश्वरा स्नाना लागी. टोकेश्वर म्हणजे कायगाव टोक, प्रवरा आणि गोदावरीचा संगम आहे बघा तिथं. आणि मग ते आले तिथं चहयोगा आदी स्थळ पुरातन. आले नारायण गोदातीरा, गोदेच्या काठावर आले. असं गोदातीर पाय सुंदर. नामा म्हणे येथे राहावे ऋषिकेशी, विजयादशमीची सिद्ध होऊ. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद, हो बरोबर आहे. आणि 6 महिने 10 दिवस आपल्याला इथं राहायचं. विजयादशमीशी सिद्ध हो. नामदेव महाराज म्हणले, देव म्हणे राहणे न घडेची येथे. म्हणले का जावे आता पुढते उद्योगाशी. पुढं आपल्याला उद्योग फार आहे, पुढेही बहुत करणे आहे. मग कुठं जायचं. निवृत्तीराज म्हणे, निवृत्तीनाथांनी सांगितलं गुढी पाडव्याला आपण पैठणला जाऊ. निवृत्तीराज म्हणे शुद्ध प्रतिपदा, जावोजी गोविंदा प्रतिष्ठाना. अनादि जे स्थळ दाविले नारायणे, मग प्रतिष्ठाना येते झाले. सगळे पैठणला आले. चक्रतीर्थी पोहा म्हणती आला थोर. चक्रतीर्थावरी सगळी उतरली. याचा अर्थ वक्तेबावने दुसरा केलाय, पण मूळ प्रकरणात असाच अर्थ आहे की चक्रतीर्थावर हाच पोहा आला, चक्रधर स्वामीचा नाही आला, यांचाच आला. बाबांनी चक्रधर स्वामीचा लिहिलाय, पण खरा यांचाच पोहा आला. कारण पुढं लिहिलंय उतरले भार वैष्णवांचे. चक्रधर स्वामीची माणसं काय वैष्णव नाही, म्हणून ते प्रकरणात हा अर्थ लागतो. हे तुम्ही म्हणून सांगितलं, यांना अक्षर कळणार नाही यातलं. चक्रतीर्थी पोहा म्हणती आला थोर, उतरले भार वैष्णवांचे. मग नामदेव महाराज म्हणतात, देवा नामा म्हणे देवा सहज आली वाट, आपेगाव कोठे सांगा स्वामी. का हो यांचं ते आपेगाव कुठे. म्हणले मग चला तुम्हाला यांची मायभूमी दाखवतो. हां
मायभूमी यांची पाहू आम्ही डोळा 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 तलावे गोपाळा सहजा सहजी तलावे गोपाळा सहजा सहजी तलावे गोपाळा सहजा सहजी भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी दयाची समाधी आपे गावी दयाची समाधी आपे गावी दयाची समाधी आपे गावी मायभूमी पाहू यांची आम्ही डोळा चलावे गोपाळा सहजासहजी आलो सहज तर चला यांच्या मातृभूमीला आणि मग भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी दयाची समाधी आपे गावी आले देव ऋषीश्वर उतरले भार वैष्णवांचे धन्य यांचा कुळ धन्य यांचा वंश धन्य यांचे कुशी योगीराज नामा म्हणे आम्हा दाविले नारायणे झाली चौघे जण याच क्षेत्री असं मात्र तयार आहे विठ्ठल पैठणच्या नाथ महाराजाचा 64 वर्ष विना पारा त्यांनी केला विठ्ठल विठ्ठल 64 वर्ष विना पारा केलाय आणि मग निवृत्ती मुक्ताईने पाहुणे स्थळ डोळा आला शेव माळा ओसंडून सर्व आठवायला लागलं त्यांना ताता आणि मात गेली शे येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागे तुझ्या योगे हरिक्रमी येले काळा आला शेवमाळा ओसंडोनी नामा म्हणे यांचे कळवळले मन करी समाधान पांडुरंगाने त्यांचं सर्वाला समजून सांगितलं फार आवित्या काही आठवू नये आणि मग पाहिले गे माय पूर्वभूमी आपुली बहुसन्मानिली वैष्णवांनी वारकरी त्या आपेगावला दंडवत घालायचे विठ्ठल विठ्ठल बहुसन्मानिली वैष्णवांनी कोणी माती लावतंय आपेगावला झाली चौघे जण याच क्षेत्री बहुसन्मानिली वैष्णवांनी कोणी गोदावरीचं स्नान करतंय कोणी आपेगावची माती डोळ्याला लावतंय कोणी अरे ज्ञानोबरा इथं राहिलेत मुक्ताई इथं राहिली सोपानदेव इथं राहिले सगळ्या वैष्णवांनी त्या मातीला सन्मान केला बहुसन्मानिली वैष्णवांनी आणि मग म्हटलं आता इथं राहू नका चैत्रमास शिवरात्र पर्व काळ आगळा जावे पा वेरोळा घृष्णेश्वरा आपण वेरोळा घृष्णेश्वराला जाऊ आणि ही सगळी मंडळी घृष्णेश्वराला आली वेरोळाचा महिमा सांगे ऋषिकेशी जनागळी काशी म्हणून या वेरोळची यात्रा केली का त्याला काशी यात्रेचं फळ लागतं कोण कोण वेरोळला गेले हातवर करा हे सगळे काशी करून आलेले आहेत बर वेरोळाचा महिमा सांगे ऋषिकेशी जनागळे काशी म्हणून या अगाध ते पुण्य बोलता ते ऋषी जावे वेरोळाशी नामा म्हणे वेरोळ सामान्य समजू नका वेरोळ नगर असे पुरातन विश्वकर्मा याने कीर्ती केली त्या सगळ्या लेण्या विश्वकर्मेने केल्यात पण आपल्याला लोकांनी चुकीचं शिकवलं आणि ते दुसऱ्याच्यात नावे खपिल्यात पण गाथ्यातप्रमाणे 1200च्या शतकातलं प्रमाणे वेरुळ नगर असे पुरातन विश्वकर्मा यांनी ख्याती केली अगाध ते पुण्य बोलता ती ऋषी जावे वेरुळाशी नामा म्हणे ही सगळी मंडळी वेरुळाला आली वेरुळपासून मुक्ताईने जेवण सोडून दिलं वेरुळपासून म्हणजे चैत्राची शिवरात्र जेवण सोडून दिलं मुक्ताई उदासी झाली असे फार आता हे शरीर रक्षू नये त्या गेले आहार अन्न पाणी सकळी निवृत्ती राज तळमळी म्हणा विठ्ठल 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 निवृत्तीनाथाला वाटायचं माझ्या ज्ञानोबरायाचा समाधी सोहळा माझ्या हाताने झाला सोपान देवाचा झाला चांगोबाचा झाला माझ्या मुक्ताईचं काय होतंय कोण जाणे निवृत्ती राजा ते कळवळा वाटे निवृत्ती राज तळमळी म्हणा माझी आणि अशी सगळी मंडळी मजल दरमजल करत वेरुळची यात्रा केली वेरुळाची यात्रा झाल्यानंतर ही सगळी मंडळी पुढे निघाली निवृत्तीराज म्हणे आता पंढरीनाथा मुक्ताईला जपा अवघेजन सगळेजण आपण मुक्ताईला जपलं पाहिजे आयशे पदोपदी निवृत्ती सगळे अवघेजण सगळ्यांनी चालते घेऊन मध्यभागी मुक्ताबाईला सगळ्यांनी मध्ये घ्यायचं मुक्ताईने आहार सोडला कोणी हात धरायचं कोणी त्यांना खांद्यावर घ्यायचं कोणी पाठीवर घ्यायचं कोणी पाटकोळी बांधायचं मुक्ताई लहान होत्या ना आणि या सगळे मंडळी त्यांना घेऊन पुढं प्रवास करत करत तापीच्या तिरी महद्ग्राम थोर तापीच्या तिरी महद्ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन असे सोमेश्वर पुरातन असे सोमेश्वर पुरातन ही सगळी मंडळी वैशाखाच्या शुद्ध पक्षात तापीच्या तीरावर आली तापीच्या तिरी महद्ग्राम थोर असे नामा म्हणे देवा जाता तातडीने पुढे कोण स्थळ नेहमी आले नामदेव महाराजाला माहित नव्हतं कुठं जायचंय पुढं कोणतं स्थळ आहे तर हे आले तापीच्या तीरावर तापी पूर्णाचा संगम आहे तिकडे
तापीच्या तीरावर ही सगळी मंडळी आली. तापीची या तीरी महत्ग्राम थोर. महत्ग्राम शब्दाचा अर्थ मेहून करायचं का कोथळी करायचा अजूक वाद आहे, आपल्याला त्या वादात पडायचं नाही. आणि मग असे सोमेश्वर पुरातन कधी गेले? वद्य वैशाख मास, दशमी निर्मळ, उष्णकाळ फार तापत असे. मग तिथं बाणगंगावर गेले. तेथे परशुरामे मारी आला बाण, पाहती पुरातन पश्चिमेस. पश्चिमेला बाणगंगा आहे. तिथं पाहिलं धन्य तापी तीर, दिशे मनोहर, दोहे थडी भार पताकांचे. तापीच्या तीरावर दोन्ही थडीला मुक्ताईची समाधी होणार आहे म्हणून सगळे ऋषीमुनी पताका घेऊन हजर झाले. तापीच दोहे थडी भार पताकाचे. धन्य तापी तीर, दिसे मनोहर, उतरले भार वैष्णवांचे. मनोहर तापी तीर दिसायला लागलं. कसं आहे तापी तीर? 3 अभंग आहेत. नामा म्हणे हरी कन्हेर कमळ, नामा म्हणे हरी आवडीचे स्थळ, कन्हेर कमळ उदय झाला. आता 3 अभंग आहेत तापीचं वर्णन करताना. काय तापी होती मारा. सोनिया करंज जांभळी लागली एक थाटी, वरे बहुदाटे तरवरांची, अमृत फळे अपार, विस्तारले फार, त्या माझी मयूर टाहो देते. कुहू करायचे मयूर. हो, आत मैलागिरी डुल्लताती. मैलागिरी म्हणजे चंदन. नामा म्हणे देवा भला हा एकांत, मार्कंडे येथे तप केले. काय एकांत, काय तापी तीर मार्कंडेयांनी ते तप केलं. आणि मग ते सर्व पाहिलं. सीताफळी भरीत दिसती तापी थडी, दाट दिसती गाढी रामफळे. सीताफळं, रामफळाची झाडं, करंज जांभळी लागली एक थाटी. सुंदर तापीचं तीर गच्च भरलेलं. ही सगळी मंडळी तिथं आली. मार्कंडेयाने तप केलं, ती जागा पाहिली. बाणगंगेला स्नान केलं. आणि सगळी मंडळी पुढं निवृत्तीने एकांत केला मुक्ताईशी. गमन कोण्या दिवशी आरंभिले. आईसाहेब तुम्ही जाणार कोणत्या दिवशी? आता ज्या मुक्ताई कडाडल्या. मुक्ताबाई म्हणे जावे यावे कोठे. गमन, अरे गमन परिच्छिन्नात घडत असतं. मी व्यापक स्वरूप आहे. येणं जाणं हे परिच्छिन्नात घडतं. मुक्ताबाई म्हणे जावे यावे कोठे, अवघे निगोट स्वरूप स्वामी. हो, आम्ही कधी आलो स्वरूप सांडून, जावे पालटून जे थिलतेत. अहो आम्ही स्वरूपाहून कधी च्युतच झालो नाही, तर आम्हाला मागं नेता कसं तुम्ही? म्हटले जाणार नाही. स्वये नंदा दीप उजळला. हे ऐकल्यावर निवृत्तीनाथ महाराज गप्पच बसले. बाळा, अरे काय मुक्ताईचा बोध आहे म्हणले. बोललेच नाही परत महाराज. आमच्या स्वस्थानी नाही पांधार, अवघी चराचर प्रकाशत्वे, उदयाने अस्त नाही स्वरूपाची, आयशे मुनी ऋषी जाणता ती. हो, फार सुंदर वर्णन आहे. आणि असं तापीच्या तीरावर सर्व वातावरण झालं. सर्व भजन चालू होतं. टाळ मृदंग हे सुस्वर गायन, कोंदले गगन दाहे दिशान. काय झालं कोण जाणे. दशमी म्हणजे आजचं स्नान केलं आणि अचानक वादळ आलं महाराज. भयानक प्रळयीच्या विजा वर्षती आपात, झाला धुंदोकार दाही दिशा. जणू काय प्रळय काळ यावा. कडाड कडाड विजा कडकडू लागल्या. झाला धुंदकार दाही दिशा. सर्वांनी दशमीचं स्नान केलं आणि जरा नदीपासून जरा बाहेर जाऊन बसले. करोनिया स्नान बैसले बाहेर. आता इथंच वाद आहे. ते म्हणतात नदीचं स्नान करून बाहेर बसले म्हणजे काठोरात बसले म्हणजे मेहुणला. मग तिथून कोथळी जरा लांब आहे असं म्हणून ते वाद हे. आता ही सगळी प्रमाणं जुळतात मेहुणला. पण मग मात्र सगळे पूर्वाचार्य मानतात कोथळी. ज्याला जे मानायचं त्याने ते माना. वाद घालू नका. करोनिया स्नान बैसले बाहेर. झाला अंधकार म्हणती फार, झुंजाट सुटला वारा, कापू लागे धरा. नभाची अंतरा कालवले नामा म्हणे देवा झाली कैशी गती, पडली शे भ्रांती अवघ्या जना. कोणालाच कोणी सापडेना. भलताच अंधारण, भलत्याच विजान, भलतच वारण, भलतीच धूळ. धूळच धूळ. सगळ्याचे डोळे दिपले महाराज. निवृत्ती राज म्हणे प्रलयेचा वारा, सुटला शारंग धरा ऐसे वाटे. हलते गगन डोलती विमाने, नाही देहभान अवघे असे. हो, कोणाची सिद्धी नाहीच्या कोणा. देवा कसं व्हायचं. हलते गगन डोलती विमाने, नाही देहभान. माध्यांनी आभोट वळवणी आले. अचानक आभाळ वळून आलं महाराज. आणि मग निवृत्ती पांडुरंग राहे रखमाबाई. धरा म्हणती घाई मुक्ताईला. मुक्ताईला धरा. मुक्ताई दिसते का? मुक्ताई दिसते का? अरे नामदेव महाराज तुम्ही तरी बघा. विठ्ठल विठ्ठल नामा म्हणे देवा झाला उबाळा. नामा म्हणे देवा झाला उबारा. काही केल्या डोळा उघडोने दी. काही केल्या डोळा उघडोने दी. काही केल्या डोळा उघडोने दी. नामा म्हणे देवा झाला उबाळा. काही केल्या डोळा उघडोने दी. अहो डोळ्यात धूळ मावाना. काय विजा कडतात. हे आभाळ पार खाली उतरले. भलताच अंधार झाला.
काय वारं सुटलं आणि डोळ्यात एवढी धूळ. नामा म्हणे देवा झाला उबाळा, काही केल्या डोळा उघडून दे. मग सगळे ऋषीमुनी म्हणू लागले, ऋषी म्हणती हरी पातलेशे विघ्न, जा वाचतील प्राण कैशी आता. कोणाची आ शुद्धी नाहीची आ कोणा, म्हणती नारायणा मृत्यू झाला. आणि तसल्या विजात एक अशी कडाडून वीज कडडली, कडाडली विज निरंजनी जवाली, विज निरंजनी कडाडली, विज निरंजनी जवाली, विज निरंजनी जेव्हा. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. कडाडली विज निरंजनी जेव्हा, विज निरंजनी जेव्हा, विज निरंजनी जेव्हा, विज निरंजनी जेव्हा. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव शक्ती मुक्ताई माता की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली. माऊलीचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली माऊली माऊली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. निवृत्ती ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव शक्ती मुक्ताई माता की जय. कडाडली वीज निरांजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. आदिशक्ती मुक्ताबाई त्या विजेत कुठं गुप्त झाल्या काही कळालंच नाही. एवढे वैकुंठी लक्ष घंटा वाजती एकठाई, झाले मुक्ताबाई स्वरूपाकार. वैकुंठात 1,00,000 घंटा देव वाजत होते महाराज. खन 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 खन. मृत्यू लोकातल्या लोकांच्या फार कांठळ्या बसणार, काय आवाज कुठून येतोय, घंटा कोण वाजवतोय, काय आवाज मधुर. वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई, झाले मुक्ताबाई स्वरूपकार. एक प्रहर प्रकाश झाला त्रिभुवनी. एक प्रहर पर्यंत सूर्यनारायणाचे लख प्रकाशले होते महाराज. सूर्यनारायणाचा नाही मुक्ताईचा प्रकाश होता. सूर्यनारायणाचा प्रकाश मुक्ताईच्या प्रकाशापुढे फार किरकोळे. मत्स्य कुर्म शेष ज्यांचे महिमेशी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहले. सूर्याला आणि चंद्राला ज्यांच्या तेजाने उजाडावं असे तेज पुंज मुक्ताबाई होत्या. एक प्रहर प्रकाश झाला त्रिभुवनी. जेव्हा मुक्ताबाई गुप्त झाली नामा म्हणे देवा. आणि मग गेले निवारोने आभाळ आभूट. मुक्ताबाई कोठे सांगा स्वामी. मग आभाळ थांबलं, निघून गेलं, वारं थांबलं, आभाळ संपूर्ण धूळ थांबली. नामा म्हणे कोठे मुक्ताबाई. पहा मुक्ताबाई कुठे, पहा मुक्ताबाई कुठे. सापडलीच नाही मुक्ताबाई महाराज. मग सगळ्या मंडळीला फार दुःख झालं. निवृत्तीराज म्हणे पांडुरंगा आता माझे श्रम घेऊ नको हरी, जावे त्र्यंबकेश्वरी समाधीशी. आता मला त्र्यंबकला समाधीला घेऊन जा. जय जयकारे टाळ्या पिटिती गोपाळ नाच, सकळ नाचती गोपाळ तापी तिरी. सगळे गोपाळ नाचू लागले. आदिशक्ती मुक्ताईचा सोहळा झाला, मुक्ताईचा सोहळा झाला. पण एकच सर्वांना सगळ्यांच्या चित्ती वाटे कळवळा. मुक्ताबाई डोळा देखिली नाही. जसे ज्ञानोबराय समाधीत बसले, निवृत्तीनाथ समाधीत बसले, सोपानदेव समाधीत बसले, चांगदेव समाधीत बसले, त्यांचा पार काल्यापर्यंत आम्हाला उत्सव करता आला. पण मुक्ताबाई डोळा देखिली नाही. नानापरी खेद करती ऋषीश्वर.
लावी ती पदर डोळी अशी. सर्वजण फार नामा म्हणे देवा कैशी, आता काही आम्हा मुक्ताई बोलली नाही. अहो आईसाहेब तर आमच्याशी शब्द बी बोलल्या नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर तुम्ही निरविले सोपान, केली बोळवण पांडुरंगा तसाच सोहळा चांगोबाचा केला. सर्व केलं पण मुक्ताबाईचा काही आम्हाला पाहायला भेटला नाही. आणि मग ही सगळी मंडळी अर्धमास वैशाख अर्धमास ज्येष्ठ फार होती कष्ट निवृत्ती राजा. निवृत्तीनाथाला तर फार कष्ट वाटायचे की ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने जाणे. केले नारायणी उफराटे देवा तुझ्या दारात न्याय नाही. माझा पहिला जायचा मान होता. माझी तिन्ही भावंड आधी गेली, चांगदेव महाराज आधी गेले, मला मागं ठेवलं ह्या समाजाच्या उन्हात. आता माझे श्रम घेऊ नको हरी, आता मला त्र्यंबकला स्नान समाधीला घेऊन जा. आणि मग पूजियली तापी पूजिला सोमेश्वर, उठावले भार वैष्णवांचे. सर्व वारकरी तिथून निघाले. ज्येष्ठ वद्य प्रतिपदेला सगळे निघाले. कारण अर्धमास वैशाख अर्धमास ज्येष्ठ, अर्धमास वैशाख म्हणजे पुढचा वैशाख महिना, आणि अर्धमास ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजे वट पौर्णिमा, मारुतीबांची पुण्यतिथी. तिथपर्यंत ही सगळी मंडळी तिथं थांबली. आणि प्रतिपदेला ही सगळी बाहेर निघाली. मंडळी निघाली. पूजियली तापी पूजिला सोमेश्वर, उठावले भार वैष्णवांचे. आणि मुक्ताई मुक्त केली केशी राजा, नामा म्हणे पूजा तापी तिरा. तापीची ती पूजा केली. ही सगळी मंडळी तिथून निघाली. निवृत्तीनाथ महाराजाला फार वाईट वाटायचं. तिथून ही सगळी मंडळी सप्तशृंगाला आली, तिथून पंचवटीला आली, तिथून हरिहर किल्ल्याला गेली, म्हणजे प्रदक्षिणा केली त्र्यंबकची बरं का. आणि ही सगळी कावनाई धारा तीर्थावरून हरिहर किल्ला, हरिहर किल्ल्याहून चक्रतीर्थ, चक्रतीर्थावरून कोटीतीर्थावरून त्र्यंबक. आता ही त्र्यंबकची प्रदक्षिणा केल्यावर कळणार नाही, ती करावंच लागेल तर लक्षात येईल. आणि ही सगळी प्रदक्षिणा करून सगळी मंडळी त्र्यंबकला आली. द्वादशी समाधी दिदली निवृत्तीशी, ज्येष्ठ वद्य द्वादशीला निवृत्तीनाथाला समाधी दिली. त्या दिवशी माऊली सासवडला मुक्कामी असतात बघा. समाधीला निवृत्तीनाथाला समाधी दिली. अमावस्येला काला केला. आणि प्रतिपदेला ही सगळी मंडळी बाहेर निघाली. आणि आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरला आली. असा हा 8 महिन्याची वारी. पंढरपूरपासून आषाढी कार्तिकी ते आषाढी अशी प्रमाणाला पाहून चाललं पाहिजे. आता ही 8 महिन्याची वारी केली पाहिजे, पण कोणी करणार नाही हे खात्रीने सांगतो. तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, वारकरी फाउंडेशन तथा पांडुरंगबा जाधव या सगळ्यांच्या त्रिवेणी संगमातून ही पुण्य समाधी सोहळा आदिशक्ती मुक्ताईचा होतो. आपल्याला एवढ्या लांब जाता येत नाही, कारण उष्णकाळ फार तापत असे. आणि उष्णकाळी छाया आवडती फाळ म्हणती ऋषीश्वर रम्यस्थळ. असं हे पुण्य पावन ज्ञानोबरायाच्या संस्थानामध्ये दरवर्षी उत्सव करतात. वारकरी फाउंडेशनला, पांडुरंगबा जाधव आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थानला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर सेवेला पूर्णविरा. लढिवाळ ताने एका जनार्दने, लढिवाळ ताने एका जनार्दने, लढिवाळ ताने एका जनार्दने, लढिवाळ ताने एका जनार्दने. कृपा असो देने मजवरी, कृपा असू देने मजवरी, कृपा असू देने मजवरी. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार. पावन हे साचार मूळ जन, पावन साचार मूळ जन, पावन हे साचार मूळ जन. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मातेची या चित्ती अवघे बाळकाची देह विसरे आपुला जवळी घेताशी आदावे प्रेम भाते गेले अंगावर. आ देह विसरे आपुला जवळ घेताच ना गेला.
अनंता पुढे पायी झोंबे लाडे कोडे देह विसारे आपुला जवळ गता गेला लिहिले कुडे वेडे वाकुडे उत्तर गळा जमा पराज महा नाही उजारला विकार पुरा महाराज सिद्ध ज्ञानेश्वरा करा क्षमा अपराध महा